अरे आज मी बोलणार आहे. तर मित्रांनो, हा आहे व्लॉग गुढीपाडवा स्पेशल आणि ही सगळी फोटोशूटच्या उड्डाणा अगोदरची तयारी. ओहो हो, हेअर होस्टेस काय दिसतीयस. कृपया अपनी सीट की पेटी बांध लीजिए. बापरे, खरंच गरज आहे. इतकी छान दिसतीये ते जॅकेट आणि हे साडी नेसवली आहे नीलमने आणि मेकअप आणि हेअर केले स्वातीने. सो या दोघींनी मला असं छान तयार केलंय आज. तरी अजून फुलं लावायची नाही. चल आता. तर हे आमचं आजचं लोकेशन झुंजार वाडा, पुण्यापासून तासाभरावर खडकवासल्याच्या जवळ. या वाड्याचा इतिहास म्हणजे आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं असं सांगत ज्यांनी सिंहगड जिंकून दिला त्या सुभेदार तानाजी मालुसरेंनी सिंहगड सर करण्याआधी याच झुंजार वाड्यावर मुक्काम केला होता. तिथे ते जेवले आणि मग सगळ्यात अवघड बाजू असलेल्या सिंहगडावर सर करायला निघाले. त्यांच्या या पराक्रमाची आठवण म्हणूनच या वाड्याला झुंजार वाडा हे नाव दिले. अँड नाव मूव्हिंग ऑन टू आमची फोटोशूटची लुटूपुटूची लढाई. ही स्वाती ही फक्त मेकअप आर्टिस्ट नाही तर ऑलराऊंडर आहे. ती आम्हाला सेटअपला मदतही करत होती. हाऊ स्वीट ऑफ हर. वी कॉर्प इव्हेंटच्या सुमितने अख्खा डेकोर केला होता. साजन जी घर काय ना, हे असं छान नटून थटून फोटोशूट नाही करावं असं वाटत. बायको सोबत छान क्षण घालावेसे वाटतात. ओ माय गॉड. हां, तिकडे फेस करून असतो. ओके, बसून शॉट घेऊया आपण. हा येणार आहे आता. हा आलाय. अच्छा व्हिडिओ. येसुबाई येस बोला. तुमचा छावा इथं रेडी आहे. चला चला. ब्रेक टाइम आणि प्रसादचा काम टाइम. इथे सुद्धा कॉफी केली त्याने. वा, लाईफ टाईम मेंबरशिप घेतली. हा बरिस्ता कायमस्वरूपी आहे. हो ना. ये रिश्ता विथ बरिस्ता. तर हे झाले बिहाइंड द सीन्स. पण फायनली व्हिडिओ कसा झाला हे बघायचं असेल तर आमच्या यूट्यूब शॉर्ट्सवर जा आणि बघा. पण आधी हा व्लॉग पूर्ण बघून घ्या. पॅकअप झाल्यानंतर हा जो ठरलेला स्पॉट आहे, एक सेकंड. मनीषा पाणीपुरी आणि माय लो सोशल बॅटरी गर्ल अमृता देशमुखची सगळ्यात आवडती डिश म्हणजे सुकापुरी. काहीतरी वेगळंच वाटतं ना, मेकअप केलेली मुलगी. बट ही मस्ट ट्राय आहे पुण्यातली पाणीपुरी. मनीषा, थँक्यू मनीषा. तसं नवऱ्याने बायकोच्या पास्टमध्ये फार डोकावून बघायचं नसतं. पण मी अमृताच्या आयुष्यात येण्याआधी अमृता कुठे राहायची, कुठल्या गल्ल्यांमध्ये बागडायची हे जाणून घ्यायची माझी फार इच्छा असते. आणि या मनीषा पाणीपुरीवाल्याच्या एक्झॅक्ट मागच्या बिल्डिंगमध्ये ती पुण्यात आल्यानंतर काही काळ राहत होती. मग मला कंट्रोल नाही झाला. आणि मनीषाच्या छान अल्पपहारानंतर आम्ही आलो आहोत अमृताच्या जुन्या म्हणजे पुण्यातल्या पुण्यात आल्या आल्या जिथे आम्ही 2 वर्ष राहिलो होतो आणि जिथे मला खऱ्या अर्थाने असा गल्लीतला असा ग्रुप मिळाला होता. नॉट ग्रुप बट जी काय 4-5 लोक होती तर ती माझी खूप चांगली मित्रमैत्रिणी झाली आजपर्यंत आहे. सो
सो मी तिथे जरा घेऊन आले. चल जाऊन मी तुला दाखवते. हो अगदीच म्हणजे जाणारच आहोत. कशी जायची तू पायऱ्यांवरनं कशी जायची? आणि अशा प्रकारे आठवणींचं वसंत हृदय फुलत असतानाच कधी पुन्हा एकदा बॅग्स भरायची वेळ आली ना कळलंच नाही. काय आहे ना, सण फोटोशूट्स या निमित्ताने मला आणि अमोला काही क्षण एकमेकांबरोबर स्पेंड करता येतात. पण ही आहे आमच्या लग्नाची गोष्ट. असो, मला मान्य आहे व्लॉग थोडे इन्स्टॉलमेंटनी येत आहेत, पण थोडं समजून घ्या आम्हाला. सो मग पुढचा व्लॉग येईपर्यंत भेटूच.